शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन, मिड ऑफ, मिड ऑन, एक शॉर्ट कव्हर आणि स्ट्रायकरला साहिल दरे आणि पहिला गोलंदाज सिद्धेश कोळी. संघाच्या वतीने पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. सिद्धेश कोळी टॉस जिंकला गव्हाण संघानं. पहिली गोलंदाजी करण्याचा जो निर्णय, 4 षटकांचा सामना असेल. धनंजय कोळे आणि शेषी सटम सर या सामन्यासाठी नियुक्त केले. या अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा. आजचा अंतिम शेवटचा दिवस, फायनल डे, मेगा फायनलचा दिवस. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. नितलस विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम गव्हाणाचा हा विद्यमान सामना. एक बिग फाईट, बिग बॅटल. आणि ओंकार सेटे अतिशय नामवंत समालोचक, अल्पावधीमध्ये ज्यांना नाव कमवलं अतिशय. आणि हा पहिला दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. अतिशय चांगला फटका होता. तितक्या सफाईनं चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी केलं. बघा या ठिकाणी दरम्यान संघाची धावसंख्या 2 वर, बिनबाद 2, 2 फॉर नन. साहिल दरे आणि नॉन स्ट्रायकल असेल प्रतीक सांगडे आणि साहिल दरे, असा हा पहिला जोडा. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो येस, आउटसाइड द स्टंप. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावमुळे संघाची धावसंख्या पहिली एक्स्ट्रेस, पहिले अवांतर. येस, वाईट नॉट रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. पंचांचा निर्णय अंतिम असेल प्लीज. पंचाने मागितले ना. आणि एकेकालचं अतिशय क्लासिकल हिंदीमध्ये ज्यांची समालोचन असतं आमचे सुधीर परदेशी यांच्यातर्फे. आणि हा असेल वाईटचा इशारा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि संजय ठाकूर यांना देखील शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सुधीर परदेशी. चिंचपाड्याचा एक बुलंद आवाज. म्हणजे फार 20-22 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही ढुंगीच्या मैदानावर होतो. आणि हा चेंडू फ्लिक केला. बघूया चेंडू हवेमध्ये असेल, परंतु या ठिकाणी हो व्हॉट अ कॅच. बाकवास कोलेला अप्रतिम झेल. हर्ष कोळी आणि संघाला बसेल पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या विकेटचा पतन, पहिल्या विकेटचा काढदा बाय. धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सलामीचा मोहरा. बॅक टू द डगआउट. आणि ओंकार पाटील वंडावरचा फलंदाज. नितले संघाचा बघूया. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा थरार, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची मांदी आली. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक सिद्धेश कोळी. आणि ह्या चेंडू पुश केला, टॅप केल्यामुळे चेंडू या ठिकाणी कव्हर आणि पॉईंट यांच्यामधून एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन टलाय 4 बार. 1 बाद 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय दमदार आयोजन. नुकतं ज्यांचं आगमन झालं अल्पावधीमध्ये, ज्याने अतिशय एक तंत्रशुद्ध समालोचक, रायझिंग स्टार आमचे ओमकार सेटे माझ्या समवेत असतील. आणि त्याच्यानंतर दीपक पाटील डे नाईट. चले भैया पण झक मारतील त्यांच्यासमोर. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी
5 वर. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. कारण पहिलं षटक हे मध्ये पहिल्या षटकात अटॅक करा असतं, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा. फक्त 5 धावा 1 बली असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, विश्लेषण, बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग या ठिकाणी लॉफ्ट केलाय बघूया. प्रॉपर टायमिंग, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. संघाची धावसंख्या, नेहमटवली धावसंख्या, फैलावली धावसंख्या, वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान धावसंख्या झाली 11 वर. आणि पहिला दमदार स्ट्रोक्स 6 रन्स पहिला. आणि हा पुन्हा यस या ठिकाणी परत आता कमबॅक करतो गोलंदाज. आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्टात 6 चेंडू आणि 11 धावा, 1 बाद 11 गेले फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 5 चेंडू मात्र अफलातून फेकले होते. नंतरच्या चेंडूवर जे आक्रमण केलं होतं, अटॅक जो हवा होता, पहिला दमदार स्ट्रोक्स. कोण तर सन्माननीय शैलेश पावशे यांना विनंती आहे, कृपया स्टेजवर या प्लीज. शैलेश पावशे फ्रॉम नितलस. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर. नवीन मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज या ठिकाणी गव्हाण संघात जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा फिल्डिंग, क्षेत्ररक्षण अलंकार कोहली इज द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, ओंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर. चला जरा स्पीडअप करा प्लीज. हो यस, बॅटची आउट लिडिंग एज बघूया. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. कॉट बिहाइंड, अप्रतिम आउट स्विंगर. अतिशय चांगला चेंडू, भन्नाट मारा, जालिम जलाल मारा. आणि धक्का क्रमांक द्वितीय. आणि बॅटची एच घेतली आणि एक जबरदस्त कॉड बिहाइंड. आणि संघाला बसेल धक्का क्रमांक दुसरा बघूया. आणि टोडाऊनचा फलंदाज राहुल काटे इज द न्यू मॅन. संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. एक रंगतदार सामना, अटीतडीचा नाट्यमय उत्कंठवर्धक सामना. बिग बॅटल, बिग फाईट, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान, धुमशान. दोन्ही संघ आमने सामने. एकीकडे गव्हाण, दुसरीकडे आहेत नितलस. अशी बिग फाईट. बॉलिंग मार्क तयार. अलंकार कोळी नवीन फलंदाज या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रावर एक डिपिश पॉइंट, एक बॅकवर्ड गेली, एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग. चला स्पीडअप करा प्लीज. अलंकार कोळी जबरदस्त रनअफ. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा. आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, डावा समर्थन, 1 धावेचा संकेत. 1 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होते. संघाची धावसंख्या 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा वर्षे 13वे. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करते गोलंदाजी. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस. आणि हा फ्रीट. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 13 वर. माझ्या समवेत उमेश वैर, चिंचपाड्याचा एक जबरदस्त स्कोरर. त्यांचा हँडरायटिंग बघितलं ना, शाळेतले शिक्षक असतात ना, जिल्हा परिषदचे झडपीचे शिक्षक. आता नाही, पहिल्यांची गोष्ट तुम्हाला सांगतोय. आणि मिळेल फक्त 1 धाव बघूया. पंचांचा निर्णय 1 धावेचा. संघाची धावसंख्या 14 वर. शांत क्रिकेट, थंड क्रिकेट.
कमीत कमी 40 ते 50 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला ठेवायला पाहिजे. कारण प्रतिस्पर्धी गव्हाण हा एक बलाढ्य संघ आहे. ताकदवर नितलस देखील हा बलाढ्य आहे. अलंकार कोळी जबरदस्त रनअप संघाच्या वतीने दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. आणि हा येस पुन्हा एकदा उचलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. कोळी जशी पहिली इनिंग संपेल तर दोन्ही संघाची विनंती आहे. बघूया बोरखार विरुद्ध या ठिकाणी चिर्ले संघाचे कॅप्टन, या दोन्ही संघाचे कॅप्टन. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. अप्रतिम ड्राईव्ह या ठिकाणी. जबरदस्त टायमिंग. प्रॉपर स्ट्रोक. चांगली धावसंख्या बघूया. आता मात्र धावसंख्या हळूहळू बालसं घ्यायला बघूया. अलंकार कोळी याच्या चढलेला आक्रमण केलेला अटॅक केलेला प्रहार बघूया. जबरदस्त बॅटिंग. अफलातून फलंदाजी पुन्हा एकदा तयार. आणि हा टप्प्याचा चेंडू हाफ टाकर होता बघूया. चेंडू मिड विकेटला या ठिकाणी अतिशय चांगला फटका. दमदार स्ट्रोक्स. हर्ष कोळी ना रे. आणि अलंकार कोळी याला दुसरे यश मिळते बघूया. संघाला म्हणते या ठिकाणी तिसरा धक्का ना रे. विकेट क्रमांक 3. शिक्षण आणि क्रिकेट याचा काहीही संबंध नाही. आता गोट्या कोठे शिकलाय, मागतो ना 15,000. नवीन फलंदाज या ठिकाणी नितल संघाचा 3-22 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असते या ठिकाणी. नवीन फलंदाज असेल तो कुणाल कोहली. भोईर कोहली नाही, कोहली इकडे गव्हाणकडं, तिकडे पावशे काटे. जे खाडीवाले आहेत ते कोळी. तर सांगेल सांगता जरा नंतर. माझ्या समवेत अतिशय जबरदस्त आहे या ठिकाणी. एक धाव मिळते बघूया. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर या ठिकाणी म्हणते. दुसरं संपुष्टात बघूया. 12 चेंडू 23 धावा म्हणजे प्रति षटका मग 11.50 11.5 धावांचं आस्किंग रेट. सॉंग या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या जीवनावर एक गाणं बघूया. संजय ठाकूर या स्पर्धेचे सर्व नवीन गोलंदाज प्रितेश कोहली द न्यू कॅन्डिडेट्स. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं तिसरं आणि आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. धाव संख्या 23 3-23 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 डिलिव्हरीज. राईट आर्म राहून द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बघूया. अतिशय चांगली गोलंदाजी याने. प्रभावी मारा. मॅग्निफिशंट. पहिल्या चेंडूपासून एक जबरदस्त संतुलित गोलंदाजी. भेदकता, दाहकता आणि अचूकता याचं परिपूर्ण मिश्रित गोलंदाजी. डॉट बॉल. 11 बॉल्स टू गो.
आणि हा झेल आहे बघूया, लॉप केला चेंडू. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 25/25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. नितलस कमीत कमी 40 ते 50 असं जर टार्गेट असलं प्रतिस्पर्धी संघाला एक चॅलेंज होईल. प्रितेश कोळी आणि 34 धावा काल डिफेंड केल्या होत्या नितलेसवाल्यांनी. आणि काल 2 म्हणजे निर्धाव षटक फेकले. बॉलिंग मात्र जबरदस्त आहे, त्यांचे बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडं. नितलस बघूया आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यस, पंचांचा निर्णय अंतिम असे प्लेत गव्हाणवाले. वॉर्निंग दिलेली आहे बघूया. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन, बोरकर संघाचे कॅप्टन आहे, चिरले संघाचे कॅप्टन. आणि हा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टाप्याचा पुन्हा या ठिकाणी जाईल मिड विकेटला. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट, चांगलं रनिंग बिनिंग द विकेट आणि या ठिकाणी ओव्हरथ्रो. येस, मिळतील 3 धावा. येस, तू महिम आहे. आणि फलंदाज बाद झाले या ठिकाणी. $27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4/27 धावचित. नवीन फलंदाज जाईल म्हणजे मिडल ऑर्डरचा फलंदाज. तर या सामन्याची टॉस केली आमचे अतिशय जबरदस्त समाजसेवक असते खर्डेगावचे यशस्वी आयोजकांच्या यादीमध्ये यांचं नाव असतं नेहमी खर्डीच्या. आमचे हेमंत मात्रे, प्लीज तुम्हाला विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते दुसरी जी मॅच आहे त्याचं तुम्ही हे करावं. बघूया पुढचं ओंकार शेटे तर कॅप्टन या बोरकर आणि शिरोले. चिरला आले नाही की आम्हाला आठवतात बारगल. चिअर्स. 4 या साईडला 4 तिकडं. हो यस, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू या ठिकाणी. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी. कधी विकेट, कधी गोलंदाजी, कधी षटकार चौकार, असं जबरदस्त नाट्यमय घडामोडी. नितलं संघाने थोडंसं आक्रमण करायला पाहिजे, अटॅक करायला पाहिजे, षटकार चौकारांची आतषबाजी करायला पाहिजे. कमीत कमी 40 धावा, कारण तुमच्याकडे गोलंदाजी देखील चांगले काल लेखांनी निर्धाव षटक फेकले ते 2. म्हणजे बॉलिंग अटॅक नितलसकडे आहे जबरदस्त या ठिकाणी, काही गरज नाही. आणि पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. जोरदार अपेल, पंचांना मात्र नकार असेल. बघूया अतिशय चांगली पंचगिरी. शशी साटम सर असतील, आमचे धनंजय कोळी असतील, त्यांच्या कल्याणी घोरपडे सर. आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3रं संपुष्टात. आणि संघाची धावसंख्या 27, म्हणजे बरोबर 2 षटकामध्ये 11.5 टार्गेट होतं, त्याच्यानंतर 9 वर आलं आहे. म्हणजे ग्राफ होता तो खाली आणून ठेवला आणि राहिलं अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणी ते षटक. धावसंख्या 27. या षटकात कमीत कमी 10 धावा यायला पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी संघ. आणि शेवटचा गोलंदाज गव्हाण संघाचा दीपराज कोळी. वाइडिश मिड विकेट, डीप मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डेपिश पॉइंट, एक बॅकवर्ड गेली, शॉर्ट थर्ड मॅन. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी. चेंडू गेला पॉईंटला. असं वाटलं होतं की बघूया पुन्हा 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 28 वर. उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. दीपराज कोळी आतापर्यंत मात्र चांगली प्रभावी मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला कुठल्याही प्रकारचं फ्रीडम स्वातंत्र्य मिळू दिलं नाही. षटकार चौकारांची आत्ताशबाजी पण त्यांना वंचित ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी. राहिलेले उर्वरित 5 चेंडूमध्ये इथलेच संघ कशी करामत करते बघूया. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस, आउटसाइड द ऑफ स्टंप.
पुन्हा एकदा चांगला चेंडू भन्नाट मारा सुसाट फेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूर म्हणजे डॉट बॉल. धावसंख्या 28. 4 बॉल्स टू गो. शेवटचं षटक. 4 डिलिव्हरी बाकी आहेत. आणि हा यस पुन्हा चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद होईल आणि एक जबरदस्त झटका बसला बघ या ठिकाणी. ओमकार कोळी धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू बघूया. सतीश गावण साहेबांना जरा बाहेर येऊ दे, मग पैसे मिळतील तुमचे. नवीन फलंदाज अतुल काटे द न्यू मॅन. संघाची धावसंख्या 6 बाद 28. 28 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. थोडीशी कमी धावसंख्या जुजबी धावसंख्या, कारण कमीत कमी 10 धावा अजून व्हायला पाहिजे. प्रतिस्पर्धी संघ देखील हा बलाढ्य बघूया. बॉलिंग मार्क तयार. दीपराज कोळी अतिशय चांगली गोलंदाजी. भन्नाट मारा सुसाट स्पेल. आणि हा पुन्हा चांगला फटका बघूया. चेंडू जायला याचे सीमारेषे बाहेर जातो का बघूया. आणि हा मिळते 4 धावा. या समय सूचक फटका समयदा फटका. या ठिकाणी दिपेश गलीला चेंडू फरार झालाय. 4 धावा आणि संघाची धावसंख्या झाली 33. होता बघूया. आज राहिले 2 चेंडू बाकी. 2 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. संघाच्या वतीने शेवटचं षटक. दीपराज कोळी तयार. आणि हा येस आउटसाइड ॲपस्टम होता. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय बघूया. या षटकामध्ये असं वाटलं होतं की 10 ते 15 धावा येतील, परंतु एक चांगली गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी सतीश कोळी 7व्या विकेटचं पतन. 7 बाद 32. 32 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. हत्ती गेल्या फक्त शेपूट बागे नेतलं संघाचं. मोठे राहिले शेवटचा चेंडू असेल. सिद्धार्थ भोपी. भोपी म्हणजे भक्त संत. दीपराज कोळी. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय बॉलिंग केली या पोरांना. मिळेल फक्त 1 धाव या ठिकाणी. फलंदाज बाद होईल नॉन स्ट्रायकरला. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 33. आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जो टार्गेट आवश्यक आहे 34 धावांची गरज. काल त्यांनी डिफेंड केल्या त्या धावा. बघूया या सामन्यामध्ये कशी आपली करामत करतोय. नितलस विरुद्ध गव्हाण. तर पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये विनंती करतोय अतिशय जबरदस्त समालोचक रायजिंग स्टार फ्रॉम वाकलन मिस्टर ओमकार सेट्टी. प्लीज कम द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. थँक यू सो मच आदरणीय दशरथ पाटील सर. आफ्टर लॉंग टाईम आज आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. स्पेशली मी ज्यावेळी आलो माझी स्वतःची हिंमत नव्हती की स्टेजवरती जाऊ कसा. बट बॉटम लाईन ऑफ दी एंड आज तुम्हाला एंटरटेनमेंटचा धमाका पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस. स्वर्गीय गोपाल शेट नाईट स्मृती चषक आणि आजची अंतिम रात्र. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. या आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम बोरखारचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जॉईन झाल्यात. आपण करूया टॉस. टेनिस बॉल क्रिकेट जगताला मागचे अनेक वर्ष ज्या क्रिकेट स्पर्धेनं डोंबिवलीच्या क्रिकेटला ग्लॅमर दिलं, गावदेवी खाडी चषक आणि त्या स्पर्धेतील आयोजक म्हणून ज्यांची मोठी भूमिका असते आणि महाराष्ट्रातील एक नामवंत बैलगाडा मालक जयचंदा पाटील यांचे खंदे समर्थक हेमंतदा म्हात्रे यांच्या शुभ असतं. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला चिरल्या, दुसऱ्या बाजूला बोरखार. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस केला जाईल. हेमंतदा म्हात्रे यांच्या शुभ असतं. कॉल करतील कॅप्टन. बंटी आपल्या सोबत आहे. अनेक साऱ्या आठवणी फोटो सेशन सुरू होतं. आपण टॉस करतो. नितीन स्पोर्ट चिरले वर्सेस बोरखार. आणि टॉस जिंकला तो म्हणजेच टीम बोरखारच्या कॅप्टननं. मान्यवरांचं खूप खूप आभार. टॉस जिंकला बोरखारचे कॅप्टन आपल्यासोबतच साजन. 4 ओव्हरची मॅच आहे. ऑल ओव्हर प्रवास भरपूर सुंदर राहिला. मागच्या 2 मॅचेस चांगलं खेळलात. आता महत्त्वाची मॅच आहे. टॉस जिंकला. निर्णय काय.
4 षटकांची मॅच आहे. ॲज अ कॅप्टन निर्णय काही काळ पेंडिंग ठेवला गेला. भरपूर टीममेटसोबत नंतर चर्चा होईल. कसं वाटलं स्वर्गीय गोपाल शेठ नाईक चषक खेळताना? खूप भारी वाटलं आणि आम्हाला गावकऱ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही मॅच जिंकत राहतो. ग्रामीण क्रिकेट आणि गावाचा सपोर्ट साजन तितकाच महत्त्वाचा असतो. तू देखील एक चांगला स्लॉगअप बाटास. आज तुला सोडून अजून कुणाकडनं जास्त अपेक्षा आहेत जेणेकरून टायटल जिंकायचं? तर टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क ज्याला म्हटलं जातं. असं काही नाही, मला 100% टीमकडून अपेक्षा आहे, प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. सो बेस्ट ऑफ लक. आपण देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा बुरकाच्या कॅप्टनला. टॉस प्रतिस्पर्धी टीमनं जिंकलाय. वाट्याला बॅटिंग येईल की फिल्डिंग अजून ते मात्र थोडा वेळ वाट पाहावी लागेल. तुम्ही एक स्वतः लेजंड कॅप्टन आहात. चिरले म्हटलं की क्रिकेटला रायगडच्या तुम्ही भरपूर काही दिलंय. थोड्याच वेळात मॅच सुरू होती. एक शॉर्ट अँड स्वीट बाईट. आयोजन कसं असावं हे चिरलेला सांगायची गरज नाही आहे, बट या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमचं मनोगत काय? संजय भाई दरवर्षी आता हा 13वा वर्ष असेल. या वर्षी 12 वर्षा अगोदर हे डे मॅचेस ठेवत, पण यावर्षी आता ते नाईट मॅचेसचं आयोजन केलं आणि एवढं सुंदर आयोजन आहे. आतापर्यंत यावर्षी तर एवढं कोणाचं चांगलं आयोजन झालेलं नाही आणि संजय भाईचं आयोजन चांगलंच असतं. थँक्यू सो मच. जे काही वाटायला येईल चांगलंच येईल. सो बेस्ट ऑफ लक. स्टे ट्यून. आपण जेव्हा चालू सामन्याकडे मैदानावरती मॅच सुरू आहे गव्हाण त्यांच्या विरुद्ध नितळस आणि आपण जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी स्वतः तुमच्यासोबत तिकडे जॉईन होतोय. थँक्यू चॅम्बो. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्सवरून करायचं आहे. लिंक तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन महाराष्ट्र माझा शौर्य पराक्रम त्याग धाडस यासाठी ओळखलं जात आहे रायगड. आणि रायगडचं क्रिकेट जगाच्या पलीकडे भरपूर चर्चेत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आणि स्पर्धेची अंतिम रात्र मॅच पहिली तुमच्या समोर. संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतीये टीम. पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तिकडे फील्ड केला जाईल. स्वर्गीय सदानंद स्मृती गव्हाण या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. पहिला बॉल मैदानावरती पडला आणि पहिल्याला डॉट टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच 34 धावा. बॅटन पॅड मध्ये होता. ऑन साइडला टर्न केलं. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा अतिशय सुंदर वापर. बॉलचा लाईन फ्रंट ऑफ दी सेंटर सीमारेषा बाहेर. हा येतो चौकार. जे सॉन्ग तुम्ही ऐकलं संजयजी ठाकूर या स्पर्धेचे राजेशाही शिल्पकार रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन तुमच्या समोर. फ्रंट फुटला येऊन पुढे सरसावत मिडॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. डीप लॉंग ऑन. राहुल चेंडूवरती वेगानं पोहोचलाय. मागे बॅकअप दिलं जाईल. थोडीशी मिसफील्ड होती. त्याच दरम्यान एक सिंगल धावफलकावरती अजून नोंदवली जाईल. कुछ सिखा कर दौर भी गुजर जाएगा, फिर एक बार हर इंसान मुस्कुराएगा, मायूस ना हो इस बुरा वक्त, कल आज और आज कल हो जाएगा. ही वेळ निघून जाईल. या एका टॅगलाईन वरती मैदानावरती आज तुम्हाला कामगिरी करायची आहे. संग्राम 11 नितळस म्हटलं की आदरणीय भायादादा पावशे आणि आमचे जीवलग मित्र शैलेशदादा पावशे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ. शैलेशदादा पावशे आणि भाया पावशे आपण आला असेल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला फाईट करते मैदानावरती त्यांना टीम भाया पाटील. दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते मैदानावरती टीम गव्हाण. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. संजयदादा ठाकूर आणि आमच्या पूर्ण संयोजन समितीच्या वतीनं वहाळगावचे ऐतिहासिक क्रीडांगण तिथे तुम्ही पाहताय. उल्वे नोडमधील एक मानाची सन्मानाची स्पर्धा बामणडोंगरी गावाची स्वर्गीय गोपाल शेठ नाईक यांच्या अनेक साऱ्या आठवणी आणि त्यांच्या कार्याला सलाम करणारी क्रिकेटच्या पटलावरची एक नामवंत क्रिकेट टुर्नामेंट. चांगला बॉल. 34 धावेचं लक्ष जरी असलं ना मैदानावरती मजा येईल. कारण या मैदानावरती 30 देखील थांबलेत, 60 देखील बनलेत. सगळं काही मैदानावरती शक्य. आणि कालच्या रात्रीमध्ये 34 धावा डिफेंड करून संग्राम 11 नितळस इथपर्यंत पोहोचली आणि एकाच मॅच मध्ये 2 मेडन षटक काल संग्राम 11 नितळसनं टाकलेत. आजची रात्र समोर टीम वेगळी आहे, मैदान मात्र तेच. फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. इनफिल्डच्या वरनं काढला बॉल. चालला सरळ बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्वालिटी शॉट होता.
क्या बॅटिंग करतोय मैदानावरची माहिती आहे. पॉवर प्ले कव्हर सर्कलच्या आत, पॉइंट सर्कलच्या आत, लोवर फुल टॉसला फक्त पिश अँड पनिश. बॉल सीमा पर 4. अनिकेत कोळी आणि सिद्धेश कोळी ही जोडी काय करू शकते पूर्ण गव्हाणला माहिती आहे. फक्त मैदानावरती 2 षटकं जर काय बॅटर्स थांबले तर मात्र लेस दॅन रन बॉल रन्स यायला वेळ लागणार नाही. आक्रमकतेचं दुसरं नाव अनिकेत कोळी आणि त्या सोबतीनं क्लास बॅटिंगसाठी देखील त्याला ओळखलं जातं. मागचे दोन्ही चौकार जे आले, काही शॉट्स झालं, ते क्वालिटी होतं. अजूनही दुसऱ्या बाजूला मैदानावरती आपण पाहताय सिंगलनं स्ट्राईक रोटेशन देखील केलंय आणि एक चौकार नॉन स्ट्रायकर एंड बॅटर्सच्या बॅटमधनं देखील आलाय. अजून एक सुंदर फटका डावखुऱ्या त्याचा बॅटर इनसाइड आउट त्याच्या बॅटमधनं आला, तो पाहण्याजोगा असतो. युवराज, ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना, सौरभ गांगुली, दादा अशा काही लेजंडची आठवण करून देणार हा 4 फलंदाज तुम्ही पाहताय अनिकेत कोळीच्या बॅटमधनं. सिद्धेश कोळीच्या बॅटमधनं षटक संपलंय मैदानावरती पहिलं. अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे विदाऊट लॉस 13 धावा. थोडी चर्चा मैदानावरती करतीये टीम नितळस. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर असं संगीत. प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ आदरणीय दिबा पाटील साहेबांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. स्वर्गीय दिबा पाटील मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे ज्या नावानं आज उभ्या विश्वाला शिकवलं. भूमिपुत्रांचा संघर्ष आणि ज्या एका नावाखातर सगळे अडथळे जातीभेद धर्मपंथ सोडून भूमिपुत्र रक्तरंजित क्रांतीत करण्यासाठी एकत्रित आला ते नाव स्वर्गीय दिबा पाटील. ऑन साइडला स्लॉक स्वीप खेळायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला फोल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिटची गरज नव्हती, मात्र ते या ठिकाणी झालंय. गरज तर मागच्या ओव्हरमध्ये 3 चौकारांची देखील नव्हती नितेशला, बट ते आलेत. कारण बॅटिंग करताना अनिकेत आणि सिद्धेश भरपूर चांगली बॅटिंग करतोय. याच दोन्ही बॅटर्सच्या नावावरती या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी आहे. 72 धावेची पार्टनरशिप दोन्ही बॅटर्सनं केली आहे टीम गव्हाणसाठी. एका बाजूला गव्हाणचं क्रिकेट तितकंच परिपक्व, दुसऱ्या बाजूला फाईट बॅक करणं संग्राम इलेव्हन नितस देखील मैदानावरती जाणते. आणि या क्षणाला मैदानावरती कमबॅक स्टोरी संग्राम इलेव्हन नितसची का असेल त्याकडे लक्ष नितसच्या पाठीराख्यांचं MIDC बेल्टचं मैदानावरती सातत्यानं लागलं असेल. MIDC विभागातील नितस देखील एक अतिशय सुंदर क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणार हे गाव आणि या गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व शैलेशदादा पावसाणी भायादादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली टीम. तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सदानंद स्मृती मैदानावरती खेळतीये. अफाट सारा प्रेक्षक वर्ग मैदानावरती आला. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आज अंतिम रात्रीमध्ये. याच्यासाठी केला अट्टहास हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. स्वर्गीय गोपाळ शेठ स्मृती चषकाचा अंतिम सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणाऱ्या टीमसाठी ही लढाई सुरू आहे. एक संघ आपण पाहिला स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये इंटर झालाय आणि ती टीम आहे भैरवनाथ धुतुम. उरण विभागातील धुतुम हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. धुतुम गाव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत असतं. स्वर्गीय रणजितदादा ठाकूर यांच्या नावानं अनेक साऱ्या आठवणी आगरी समाजाला जुजू किंगनं दिल्या. मिस यू ब्रो. एक सिंगल इकडे ॲड केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 ऑन बोर्ड विदाऊट लॉस. पार्टनरशिप मैदानामध्ये सुरू आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी 34चं लक्ष असताना 19 अजूनही मैदानावरती बाकी आहेत. ओव्हर नंबर सुरू आहे. गोलंदाजी करतो अतुल काठे. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली अतुल काठेनं. काहीशा धावा एक्स्ट्राच खर्च झालेत. पहिल्या षटकात 3 चौकार आलेत, बट पार्टनरशिप ब्रेक होत नाहीये तोपर्यंत स्ट्रॉंग झोनमध्ये टीम. इथे लाईन चांगली आहे. बॅटची कडा लागली आहे. हो, अंपायरचं फिंगर अप आणि ज्या पार्टनरशिपला ज्या डावाला खिंडार पाडायची होती ते काम केलंय गोलंदाज अतुल काठेनं. धक्का लागला मैदानावरती. स्वर्गीय सदानंद स्मृती गव्हाण क्रिकेट संघाला पहिला
आणि बाद होतो फलंदाज मैदानावरती अनिकेत कोळी. बॅक टू डग आउट. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही ऐकत होतात. 350 वर्षानंतर आजही दूरवर कानावरती कुठे आवाज पडला ना छत्रपती शिवाजी महाराज की होटावरती हृदयातनं बाहेर पडतं जय. हे कार्य होतं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजाचं. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं मुघलांना सळो की पळो करून वयाच्या 16व्या वर्षी आई जगदंबेच्या समोर शपथ घेतल्यानंतर आईच्या स्वप्नातलं स्वराज्य मा जिजाऊच्या साक्षीनं तयार केलं, त्याला जिजाऊचा वाघ शिवबा म्हणतात. आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या पचपशानं पावन झालेली स्वराज्याची राजधानी रायगड. आणि आज त्याच रायगड नगरीतील उल्वे नोडमध्ये तुम्ही पाहताय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2023ची आज अंतिम रात्र. असं म्हटलं जातं पिछले सब रातों की क्रिकेट जो आपने देखी वो सिर्फ झाकी थी, अभी पूरी कहानी बाकी आहे. फक्त एकच आतापर्यंत पलटलाय. सेमीफायनल फायनल येणं आपल्यासमोर बाकी आहे. स्टे ट्यून पाहत राहा 24 लाईव्ह इव्हेंट सोबत. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2023. बॉल तयार, फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरे लढता लढता हरलो जरी त्याची आम्हाला खंत नाही, पुन्हा उठू पुन्हा लढू. विकेट गेल्यानंतर शांत बसायला गव्हाणचे बॅट ते काही संत नाईट्स. बिग 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 सिक्स. प्रेशर बनलं होतं. मागच्या 5 बॉलमध्ये विकेट्स आले होते, डॉट बॉल्स आले होते, सिंगल्स आल्या होत्या, षटकार चौकार कुठेही नव्हता. मॅचमध्ये इंटर होती, ऑन होता गेम. संग्राम मेलवान नीतसाठी तिथे षटकार ठोकला फलंदाज सिद्धेश कोईनं आणि त्याच्या बॅटमधनं षटकार आल्यानंतर समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. सामना अगदी आता थोडा टर्न झालाय. या षटकारानंतर सदानंद स्मृती गव्हाण क्रिकेट संघाच्या बाजूनं अनेक साऱ्या नामवंत टीम्स आज तुम्हाला गाठाना दिसतील. उल्वे नोडचं वहाळ गावाचं ऐतिहासिक मैदान. याच मैदानावरती आदरणीय समीरदादा पाटील यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. अमरदादा पाटील यांचं तितकंच मोठं योगदान असतं. आणि वहाळ म्हटलं की क्रिकेटसाठी गाव भरपूर प्रसिद्ध आहे. ऋषी नाईक सारखा एक मोठा स्टार याच वहाळ गावानं आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटला दिला. आणि लवकरच याच मैदानावरती तुम्हाला अमरदादा पाटील आणि त्यांच्या तमाम मित्रपरिवाराच्या माध्यमातून येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाहायला मिळेल उल्वे नोड प्रीमियर लीग. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22. 12 बॉल करायच्यात, 12 बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॉक वरती यॉर्कर किंग पहिलाच टाकला हाफ ट्रॅकर. फटका चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डिंगचा प्रयत्न लाजवाब होता, बट अर्ध्या विकेटवरती टाकलाय तो मैदानाच्या बाहेर. अगदी ठणकावून पाठवलाय खणखणीत षटकारासाठी. आणि आज मैदानावरती गव्हाणचं नाणं ते कसं खणखणीत वाजतंय. कारण स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल धावफलकावरती 24. 11 चेंडू 28. 11 चेंडू 6ची गरज आहे. बॉल चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. शैलेशदादा पावशे यांचं आगमन झालं. शैलेशदादाला विनंती आहे या आपण मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. लवकरच नितसला देखील एक रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल शैलेशदादा पावशे आणि त्यांच्या संग्रामाला नितसच्या माध्यमातून. तर या शैलेशदादा आपलं स्वागत आहे. आणि या दरम्यान संजय शेठ ठाकूर यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम संजय दादा. आणि आज अनेक सारी पाहुण्यांची रेलचेल आपल्याला मंचावरती पाहायला मिळेल. कारण आज स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये आज मान्यवरांचा ताफा, प्रेक्षकांची गर्दी आणि खेळाडूंचा संघर्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 29. जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात
10 चेंडू आणि फक्त 5 धावा. हाफ ट्रॅकर स्कोर इज लेवल. बॉल चालला फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स बनतील 4 आणि थांबायचं नाव घेत नाहीये. मॅच लवकर संपवायची आहे हे सांगत असताना बॅटिंग मैदानावरती करतोय. एका बाजूला कुणाल आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश कोळी. अग्रिगोवांचं कुलदाबाद आई एकविरा स्वामिनीचं हे संगीत तुम्ही ऐकताना पाहत होता. संकटामध्ये सावरणारी, हागेला धावणारी, नवसाला पावणारी आणि प्रत्येक अडचणीमध्ये नेहमीच एक प्रोत्साहन आणि एक प्रेरणा देणारी अग्रिगोवांचं कुलदैवत आई एकविरा माऊली. आदरणीय संजयजी नाईक आणि सुभाष पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. वेलकम आपलं. एक धावेची गरज आहे. फटका हेलीकॉप्टर आणि लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर. हम शुरुआत भी करेंगे अपने स्टाइल से, हम खत्म भी करेंगे अपने अंदाज से. आणि गव्हाण हा संघ दुसरा दाखल होतोय स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकाच्या सेमीफायनल मध्ये. स्वागत आहे तुमचं. सेकंड टीम आपल्याला मिळाली आहे जी या स्पर्धेची एक चमचमती ट्रॉफी आज आपल्या गावाला गव्हाणला घेऊन जाणार आहे. आणि आपण स्वागत करूया सिद्धेश कोळी, अनिकेत कोळी आणि त्याच्या स्वर्गीय सदानंद स्मृती गव्हाण टीमचं. अतिशय चांगलं क्रिकेट आज मैदानावरती त्यांनी दाखवलं आणि हार्ड लक म्हणूयात आपण. आज ज्यांचे प्रयत्न मैदानावरती थोडेसे अपूर्ण राहिले अर्थातच टीम मैदानावरती संग्राम लवन नितळस. संग्राम लवन नितळसचे सर्व शैलेशदा पावशे यांना विनंती आहे या आपण मंचावरती आदरणीय संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. डिसिजन कवायचं आहे साजन.